मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनानंतरही नागपुरात आंदोलक शेतकऱ्यांनी रेल रोको केलाय। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जामठा परिसरात रेल्वे ट्रॅकवर उतरले होते। पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवले, तर काही आंदोलकांची पोलिसांनी धरपकडही केली आहे। दरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। जय किसान। नागपूरमध्ये आपण दृश्य पाहतोय, आंदोलकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता। दुसरीकडे नागपूर वर्धा महामार्गावर काही आंदोलकांनी टायर जाळले, टायर पेटवून त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। नागपूर वर्धा असेल, समृद्धी महामार्ग असेल, नागपूर हैदराबाद महामार्ग हा देखील अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर काही शेतकऱ्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्नही केलाय, रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केलंय। दरम्यान शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आंदोलनामध्ये बच्चू कडूंनी 12 वाजता रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती। या घोषणेनंतर आपण पाहू शकतो बच्चू कडूंचे काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर आलेले आहे। नागपूर मुंबई हा जो रेल्वे मार्ग आहे, या मार्गावर त्यांचे कार्यकर्ते आहे आणि रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे। भाऊ, काय सांगाल? आपण रेल रोकोला सुरुवात केली आहे, काय सांगाल? रेल रोकाची जी घोषणा केली होती आम्ही, ते घोषणा आम्ही हेच केली होती का आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही रेल रोके सुद्धा करू। बोलल्याप्रमाणे सगळं करू, फक्त देवाभाऊच बोलल्याप्रमाणे काहीच करत नाही। रेल रोको आंदोलन यासाठी आहे की सरकारची जाग झाली पाहिजे, सरकार जागा झालं पाहिजे। शेतकऱ्याच्या धोरणामुळे आम्ही शेतकरी मेलेलो आहोत। रेल्वे ट्रॅक खाली मरायची आमची तयारी आहे। सरकार जर आमचं ऐकणार नसेल तर आम्ही आत्महत्या करू, पण सरकारला कर्जमाफी केल्याशिवाय भाग पाडणार नाही। चेतना, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आपण पाहतोय नागपूर वर्धा महामार्गावरती टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आलाय। शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेत आणि त्यांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सरकारकडून कोणताही तोडगा न निघाल्याने आता शेतकरी आहे ते आक्रमक झाले। सध्या मी नागपूर जामठा हैदराबाद महामार्गावर या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांनी टायर जाऊन आपला जो रोष आहे तो रोष व्यक्त केलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। आम्ही या ठिकाणी सरकारला इशारा देतो, प्रामाणिकपणे 6-7 महिने झाली बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातला शेतकरी तरुण वर्ग या ठिकाणी आंदोलन करत होता। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचे काम हे फडणवीस सरकार करते। शेतकऱ्यांची अजून किती आत्महत्या बघायचा हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे। शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्याचा हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला। या साध्या सरळ मागण्या जर मंजूर होणार नसतील, आज आम्ही टायर जाळल्यात, आम्ही सरकारला इशारा देतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही ट्रेन अडवायला गेलो होतो, येणाऱ्या काळामध्ये विमानतळ अडवू, जे काय आम्हाला यथायोग्य वाटतंय। मात्र या सगळ्याला जर आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांना घ्यावा लागला, याला सर्वस्वी जबाबदार फडणवीस सरकारना या ठिकाणी आम्ही सांगतो। सरकारने या शेतकऱ्यांची दखल घेऊन काहीतरी पावलं उचलावी असं जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अमर घटारे, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।